केसात लावायच्या आर्टिफिशियल वेलीचा वापर मी केकवर कसा केला ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। या केकची ऑर्डर मला माझ्या मैत्रिणींनीच दिली होती, कारण तिच्या मिस्टरांचा वाढदिवस आणि मुलीचं बारसं एकाच दिवशी होतं आणि त्यामुळे तिला 2 टिअरमध्ये हार्ट शेप केक हवे होता बटरस्कॉच फ्लेवरमध्ये। तर मी आदल्या दिवशी रात्री केक क्रमकोट करून फ्रीजला ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी मी त्यावर वर्क करायला घेतलं। तर मी इथे क्रीमिंग करून घेतलं, अगदी लेस क्रीममध्ये सुरुवातीला क्रीमिंग केलं। जेव्हा मी त्याला हार्ट शेपमध्ये कन्वर्ट केलं त्यानंतर मी इथे जास्त क्रीमचा वापर केलेला आहे। हे सगळं करून झाल्यानंतर मी थोड्या टाईमसाठी केक फ्रीजमध्ये ठेवले होते। तर झालं असं की मी जेव्हा केक बेक करत होते तेव्हा मी मोठा टीन एक यूज केला होता आणि एक छोटा टीन यूज केला होता, कारण की आपल्याला 2 टिअरमध्ये केक बनवायचा होता। सर्कलमधून हार्ट शेपमध्ये जेव्हा आपण केक कन्वर्ट करतो तर तेव्हा थोडासा अंदाज आपला चुकू शकतो। हे मला पहिल्यांदाच लक्षात आलं, कारण मी पहिल्यांदाच असा टाईपचा केक बनवत होते। तर झालं असं, जेव्हा मी हे केक एकावर एक ठेवायला गेले तेव्हा ते थोडेफार इक्वल वाटायला लागले, कारण की खालचा जो बेस आहे तो वरच्या बेसपेक्षा थोडासाच बाहेर होता, त्यामुळे हा केक 2 टिअर केक वाटत नव्हता। म्हणून मी काय केलं, खालचा जो बेस आहे त्याला पुन्हा एकदा क्रीमिंग करून घेतलं आणि ह्याच्यामध्ये मी सपोर्टसाठी 2 आपल्या वुडन स्टिक असतात त्या देखील टाकलेल्या आहेत, कारण की हा केक थोडासा लांब जाणार होता आणि मी स्वतः हा केक डिलिव्हर करण्यासाठी जाणार होते। तर मी इथे रेड कलरच्या न्यूट्रल जेलने ड्रिपिंग करून घेतलं आणि दोन्ही लेअरला मी बॉर्डर मारून घेतली। व्हिडिओच्या सुरुवातीला जे मी फ्लावर्स दाखवले ते मी मार्केटमधून 5 रुपये परने विकत घेतले। हे देखील हेअरस्टाईलसाठीच यूज केले जातात, पण मी हे केकवर यूज करण्यासाठी घेतलेलं आहेत। वेणीचा वापर तर मी तुम्हाला दाखवणारच आहे केकवर कसा केला ते। तर मी इथे आज रिअल रोजेसचा यूज करते। तर मी पेल्यामध्ये पाणी प्लस न्यूट्रल जेल घेतलं होतं आणि रोजेस मी त्यामध्ये डीप करून केकवर लावत आहे, कारण आपले रोजेस फ्रेश राहिले पाहिजेत म्हणून। केक रेडी झाल्यानंतर मी देखील रेडी झाले ते केक डिलिव्हर करण्यासाठी। त्यासोबतच मी प्रोग्राम देखील अटेम्प्ट करून येणार होते। या व्हिडिओच्या शेवटला जी मी व्हिडिओ टाकली आहे ती मी व्हॉट्सअप स्टेटससाठी ठेवलेली आहे, जेणेकरून आपलं मार्केटिंग वाढलं पाहिजे। अशी व्हिडिओ तुम्ही देखील करू शकता। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। जवळ राहुनी दूर दूर तो, तुझ्या वाचुनी उदास हे ऋतू। कळेल केव्हा तुलाही व्यथा, माझ्या नजरेने बघ तुलाच तू। 2 किनारे आपण दोघे, भेट अचानक होईल का?